टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। पूरग्रस्तांना आपण मदतीसाठी आज भाजपचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। काय काय नियोजन करून आपण ह्या 2 ट्रक तर दिसतील, काय काय नियोजन केलं? सध्या महाराष्ट्रात मराठवाडा आणि सोलापूरला प्रामुख्याने अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीच्या निमित्ताने अनेक जीवितहानी, याचबरोबर सर्व आर्थिक हानी, त्याचबरोबर जनावरांची हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। यासाठी एक मदतीचा हात म्हणून आपल्या राज्यसभेचे खासदार माननीय धनंजय मुंडासाहेब महाडिक यांच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून मुंडासाहेब महाडिक आणि त्याचं मेमा परिवार व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आपल्या मोहोळ तालुक्यातील जे 28 गावा हे पूरबाधित आहेत, या 28 गावात अंदाजे 5000 कुटुंब ही बाधित झालेली आहेत। या 5000 कुटुंबाला एक मदतीचा हात म्हणून त्यांनी 5000 लोकांना पुरेल एवढे 15 दिवसाचे धान्य ह्याच्या किटमध्ये गहू आहे, तांदूळ आहे, साखर आहे, ज्या जीवनावश्यक वस्तूबरोबरच ज्या आता गरजेच्या लागणाऱ्या ब्लँकेट, सतरंजी, याई, त्याचबरोबर टूथपेस्ट, कोलगेट, त्याचबरोबर मॉर्टिनसारखं किंवा इतर कांदा, बटाटा असं पूर्ण 15 दिवस पूर्ण संसारासाठी लागणारं पूर्ण साहित्य कोल्हापूरहून आज ह्याच्यात 2000 किटच्या 2 गाड्या आज मोहोळ येथे दाखल झालेल्या असून उर्वरित जे 3000चे पाकिट आहेत ते उद्या किंवा हे जे वाटप झाल्यानंतर 2 दिवसात अजून 2-3 हजाराचे पाकिट हे कोल्हापूरहून माननीय धनंजय महाडिक साहेब यांच्या मार्फत या भागात वाटले जाणार आहेत, जेणेकरून जे पूरग्रस्तातील बाधित आहेत, जे आत्ता अत्यंत गरजेच्या वस्तू आहेत, त्या आज लोकांचा जनसंपर्क तुटलेला आहे। त्यामुळे पुरातून सगळे जीवनावश्यक वस्तू असतील, गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, या सर्व लागणाऱ्या वस्तूंचं पूर्ण पुरात वाहून गेल्यामुळे ते फार मोठे आहार होत आहेत। शासनाची तर मदत मिळालीच आहे। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार पूर्णपणे पूरबाधितांच्या पाठीवर 100% पाठीशी आहेत। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी पूर्ण पूरग्रस्तांच्यासाठी पूर्ण खंबीरपणे त्यांच्याशी पाठीशी उभे असतानाच भारतीय जनता पार्टीने विशेषतः पूर्ण राज्यातील भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी सोलापूर जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यातही पूर्ण मदत देण्यासाठी बांधील आहे। मुंडासाहेब महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यातही याचप्रमाणे मदतीचा हात दिला असून त्यांचे दुसरे महाडिक परिवाराचे दुसरे अमल महाडिक यांचाही 2 दिवसापूर्वी मोहोळ तालुक्यात 1500 किटचे वाटप 2 दिवसापूर्वी केलं असून मध्ये आहेत आणि भाजपचे सरकार आहे। नुकसान भरपाईचा ह्याचा विचार केलेला आहे का शेतकऱ्यांसाठी? परवाच मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटून आले। शेवटी कसं आहे, 10-20 जेवढी मदत आहे ती मोठ्या प्रमाणात पॅकेज मिळणं गरजेचं आहे आणि त्यांची जी आज मागणी आहे ती 50,000 हेक्टरी ही मागणी रास्त आहे शेवटी। परंतु आमची तीच मागणी आहे सर्व कार्यकर्त्याची की जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजेत आणि मदत देण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही आज बघताय की न भूतो न भविष्यते असा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला लाभलेला आहे। कारण त्यांनी पाठीमागे एवढ्या मला 20-25 लाखाची या पंढरपूरची वारी अगदी चांगल्या पद्धतीने हाताळली। त्याच पद्धतीने आज आपले पालकमंत्री आज 15 दिवस झालं मोहोळ येथे, मोहोळ असो किंवा इतर माडा असो, करमाळा असो, सोलापूर येथे मुक्काम ठेवून पूर्ण या जी पूरबाधितांची आढावा घेत असून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे। तरी शेतकरी ही नाराज आहे की कुठंतरी सरसकट पंचनामे व्हायला पाहिजे, त्या बाबतीत तुमचं मत काय? तर सरसकट पंचनामे व्हायला पाहिजेत, पण ते कसं जे सरसकट पंचनामे होणार आहेत, जे बाबा नदीकाठचे जे बाधित भाग आहे तिथं सरसकट पंचनामे करण्याचे सूचना या परवाच माननीय कृषी मंत्री व पालकमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। शेतकऱ्याची मागणी अशी आहे की प्रत्येक एकरला 1 लाख रुपये मदत मिळावी, अशी काही महायुतीची योजना आहे? नाही, पर एकर शेवटी कसं आहे, हा सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ही मदत दिली जाते। त्याला शेवटी
केंद्राचे आणि राज्याचे काही नियम नॉर्म्स ठरलेले आहेत. जरी आपण तुम्ही 1 लाख रुपये मागणी केली असली तरी आमची पक्षाच्या वतीने किंवा सर्व कार्यकर्त्याच्या वतीने आमचीही मागणी आहे की हेक्टरी 50,000 रुपये जे पंजाबच्या धर्तीवर मागणी आहे त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. त्या पद्धतीने काय असेल ते मुख्यमंत्री आणि ते निर्णय घेतील. सीना नदीला पूर येऊन 5-6 दिवस झाले, पण त्या ठिकाणी कृषी मंत्री पूलवर येतात, 2 हॉटेलमध्ये चहा पितात आणि तिथून निघून जातात. पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लांबुटीतल्या की आमच्यापर्यंत अद्याप कोण अधिकारी किंवा कुठले पालकमंत्री किंवा आमदार कोण आले नाहीत. त्याबद्दल तुमचं मत काय? साहेब, पालक तुम्ही तर बघता, आता पालकमंत्र्यांनी 2दा मोहोळ भागात भेट दिलेली आहे. त्याचबरोबर जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, कृषी अधिकारी असतील किंवा भाजपचे पूर्ण कार्यकर्ते किंवा संघटना असेल, ती गावोगावी जाऊन प्रत्येकाला भेटत आहे. शेवटी पालकमंत्री असो किंवा कृषी मंत्री असो, आज एका सीनाकाठी हा विषय झालेला नाही. पूर्ण राज्यात पूरबाधित आहेत, त्यामुळे पूर्ण परिस्थितीचा आढावा हा घेऊनच जी काय मदत आहे ती दिली जाणार आहे. त्यामुळे कुणी याच्याबद्दल मनात काही शंका कुशंका आणू नये आणि यात राजकारण आणण्याचा बी काही विषय नाहीये. मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेला दौऱ्यावर आले असताना त्या ठिकाणी असे चर्चा येत आहे की हेलिकॉप्टरवरून खाली आलेच नाहीत. हेलिकॉप्टरवरून आले नाहीत. मी स्वतः त्या भागात, माडा भागात, मी स्वतः त्या उंदरगावाने त्या भागात मी स्वतः गेलो होतो. तिथं मुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन उतरून गेले. त्याच्या आपण सोशल मीडियात आहात, जाऊन भेटले केले, हे तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आहेत ते शेवटी परिस्थितीचा आढावा हा कलेक्टर, जिल्हाधिकारी किंवा इतर यंत्रणा त्याला जात असतो की बाबा परिस्थितीची काय पाहणी आहे, एवढाच त्यांचा अंदाज घेण्यासाठी येत असतात. शेवटी काय सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नसतंय. आता तुम्ही सत्तेत आहेत, शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारकडे काय मागणी करणार त्यांच्या नुकसान भरपाईबाबत? आता प्रथमतः आमची एकच प्रायोरिटी आहे की जे पूरग्रस्त बाधित शेतकरी आहेत त्यांना जे काय त्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा जे अन्नधान्याचं नुकसान असेल, शेतीचं नुकसान असेल, त्यांना मदत देणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्याच्याकडे पहिल्यांदा आम्ही प्राधान्य देणार आहोत. सर, काय सांगचाल की आज या ठिकाणी भाजप सरकारकडून किंवा मोहोळ तालुक्यातून आज आपण पूरग्रस्तांसाठी 2 ट्रक अन्नधान्य नेण्याचा म्हणजे वाटण्याचा प्रयत्न केलाय, त्याबद्दल काय सांगताल? सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम एवढी मोठी घटना घडते की सीनाकाठचा शेतकरी इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बाधित होतोय. सर्व शेतकऱ्यांची पिकं हातची गेलेली आहेत आणि अनेक घरामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे. प्रशासनाने अतिशय चांगलं काम करत या ठिकाणी जीवितहानी होऊ दिली नाही. हे एक चांगलं या निमित्तानं घडलेलं आपण पाहतोय. पण आर्थिक नुकसान हे प्रचंड झालेलं आहे आणि शेती अनेक ठिकाणी खरडून गेलेली आहे. पिकाचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी पाहता खरं म्हणजे भीमाकाठला त्या भागातला जो शेतकरी आहे त्यांना तो अनुभव आहे. अनेकदा त्या ठिकाणी पाणी येतं, पण सीनाकाठला प्रथमतः हे घडलंय आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतंय. जेवढे पण बाधित शेतकरी आहेत त्यांना सुरक्षित स्थळी ठेवलेलं आहे. त्यांना अन्नधान्याचे पॅकेट रोज दिले जात आहेत. त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवल्या जात आहेत. पण सरकारची यंत्रणा सरकारच्या स्तरावरती काम करते. पण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा यामध्ये काम करावं असा आदेश देवेंद्रजींनी सोडला आणि त्याचाच भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे नेते खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी 2 ट्रक या ठिकाणी किट पाठवलेले आहेत. ते उद्यापासून या ठिकाणी वाटप केले जातील. अनेकांच्या माध्यमातून या परिसरामध्ये अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न झाला आपण पाहतोय. मागच्या काळामध्ये काल परवा अमलजी महाडिक आमदार जे आहेत त्यांचेही किट या ठिकाणी आले. सुरेशभाऊ खाडे जे आपले मंत्री होते त्यांच्याकडूनही काही किट या ठिकाणी आले. तर अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू आहे. जेवढे बाधित शेतकरी आहेत, कुटुंब आहेत, त्या सगळ्या कुटुंबांना दिवाळीपूर्वी सरकार अतिशय चांगली मदत करायच्या मनस्थितीमध्ये आहे आणि या सगळ्या लोकांची दिवाळी खरं म्हणजे आज जर त्यांना मदतीचा ओघ नाही गेला तर ती काळी दिवाळी होईल आणि म्हणून या सगळ्या बाधितांच्या घरामध्ये उजेड पडला पाहिजे अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस सरकार घेतंय आणि पुढच्या काळामध्ये दिवाळीपूर्वी निश्चित या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला जो वाटप झालेला आहे, निधीचं वाटप असेल किंवा बाकी काही गोष्टी ते आपल्याला दिसून येईल.
आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.